निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा सुरू होते ती युत्या आणि आघाड्यांची, उमेदवार निवडीची आणि कोण जिंकणार कोण हरणार याची। त्यातही जेव्हा या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतात तेव्हा उत्साह अगदी नाक्यावर असतो। 5 वर्ष, तब्बल 5 वर्ष राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकाच झाल्या नाहीत। पक्ष फुटले, नेते विभागले, युत्या आघाड्यांची राज्यातली गणितं पार बदलली। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सरकार स्थापन झाली, पंतप्रधान आले, मुख्यमंत्री पण आले। पण तिकडे गावामध्ये ना पंचायत समित्यांना सभापती मिळाले, ना जिल्हा परिषदांना अध्यक्ष मिळाले आणि ना इकडे शहरात महानगरपालिकांना महापौर मिळाले। या ना त्या कारणाने न्यायालयामध्ये दाखल याचिका होत राहिल्या, निवडणुका पुढे जात राहिल्या। गावगाडा शहरं सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात गेली। त्यामुळे या गावा शहरातल्या निवडणुकांचा उत्साह दिसलाच नाही। 2025 संपताना आणि 2026 सुरू होताना हे सगळं पूर्वपदावर येईल असं दिसतंय। पण या सगळ्या उत्साहावर एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं नाव आहे मतदार याद्या। राज्यामधल्या मतदार याद्या सदोष आहेत असा दावा विरोधकांचा आहे। त्यांच्या या दाव्याला सत्ताधाऱ्यांचाही नकार नाहीये। पण याद्या सुधरत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही विरोधकांची मागणी निवडणूक आयोगानं काही मान्य केली नाही। न्यायालयानं सुद्धा त्याला होकार भरला नाही। परिणामी ज्या याद्यांवरून वाद सुरू झाला त्याच मतदार याद्यांच्या आधारे महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे आज स्पष्ट झाले। दुबार मतदारांच्या मुद्द्याची नोंद राज्य निवडणूक आयोगानं घेतली आहे। त्यांनी ही मुद्दा नाकारलेला नाहीये, त्यावर उपायही सांगितलंय। पण या उपायानं विरोधकांचं समाधान झालेलं नाहीये। त्यामुळे विरोधकांची भूमिका नेमकी काय हे अजून अस्पष्ट आहे। मग सदोष मतदार याद्या हाच या निवडणुकांचा मुख्य मुद्दा असणार का आणि तो निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणार का हा कळीचा सवाल आहे।